अंबादास दानवे ने चुनाव आयोग को भारतीय जनता पार्टी की शाखा बताया। उन्होंने कहा कि विकिपीडिया पर गलत जानकारी हटाई जानी चाहिए। साथ ही उन्होंने अजित पवार के बयान पर कहा कि नैतिकता के आधार पर धनंजय मुंडे को इस्तीफा देना चाहिए। दानवे ने कहा कि सरकार की सभी योजनाएं सिर्फ चुनावी फायदे के लिए बनाई जा रही है। मागच्या विधानसभा लोकसभेनंतर अशा बैठकांना खंड पडला होता आणि रुटीन पक्ष संघटनेच्या कामासाठी नव्यानं संघटनेत जे काही थोडे बहुत लोक इकडे तिकडे जातात त्याच्याविषयी विचारविनिमय करण्यासाठी या बैठका आहे। येणाऱ्या काळात संघटनेचं काम पुन्हा ताकदीनं उभा करणं या हेतून या बैठका होत आहेत। मला वाटतं या नियमित बैठका होत राहतील। डॅमेज कंट्रोलसाठी बैठकावर बैठका होत आहेत, पक्षाची धावपळ होती। असं काही नाही, डॅमेज कंट्रोलने जे जात आहेत, ज्यांची इच्छा नाही, ज्यांचं मन नाही, ज्याला संघटनेने सगळं देऊ नये ते जर जात असेल तर मला असं वाटतं याला कोणी थांबवू शकत नाही। आणि ज्याचं मनच इथं लागत नसेल त्याला शरीराने इथं राहण्यात काही अर्थ पण नाही आहे। असं नाही काय, असं जे काय आहे ते मला असं वाटतं निश्चित शिवसेना संघटना म्हणून निश्चित काही लोकांवर न्याय अन्याय या भूमिका असेल तर त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे। ही भूमिका सगळ्यांचीच आहे। असं ऐकून घेण्याची भूमिका निश्चित शिवसेना येणार काळात राबवेल। हे बघ, दौरे नियमित सगळ्या नेत्यांना वेगवेगळे विभाग वाटलेले आहेत। त्या विभागात सगळे नेते नियमित दौरे करत असतात। त्याच्यात काही नवीन हे दौरे करणं अशातला काही भाग नाही। संघटना म्हटल्यावर असे दौरे होतच असतात, असे दौरे करतच असतात। भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा होती, ते देखील आज बैठकीसाठी उपस्थित होते ना, सगळे नेते बैठकीला उपस्थित होते। सगळ्यांची एक सकारात्मक चर्चा झाली संघटनेच्या दृष्टीने। नाही, विकिपीडियावर अशा पद्धतीनं धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या विषयी आला असेल तर विकिपीडियाने ताबडतोब असा मजकूर काढला पाहिजे। धर्मवीर संभाजी महाराज हे एक हिंदुत्वाचे, राष्ट्रनिष्ठते, स्वराज्यनिष्ठेचं एक प्रतीक आहे, ज्वलंत प्रतीक आहे। आणि अशा निष्ठेशी मला असं वाटतं छेडखानी करणं हे चुकीचं आहे। ज्यांनी कोणी केलं त्याच्यावर तर कारवाई व्हावी, परंतु असा वादग्रस्त मजकूर त्वरित काढला पाहिजे। ते कोण कमाल खान आहे मला माहिती नाही, हा कोणता कमाल खान आहे, परंतु जरा इतिहासाची माहिती घेतली पाहिजे। संभाजी महाराज कोण होते, काय होते, किती लढाया लढले, किती जिंकले आयुष्यात, कोणत्या वर्षापासून किती, फक्त 32 ते 33 वर्षाचं आयुष्य असणारा राजा हा किती लढाया लढला, सगळ्याच लढाया जिंकणारा एकमेव राजा आहे। आणि मला वाटतं असा राजाविषयी अशा पद्धतीने मजकूर लिहिणारा आणि त्याचं समर्थन करणारा हा धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही आहे असं मी म्हणेल। मी जी माहिती ऐकली की काल विरोधी पक्ष नेता, पंतप्रधान आणि एक मंत्री अशी बैठक होती आणि त्याच्यात सरन्यायाधीश आधी होते। सरन्यायाधीशांना काढून एक मंत्री अशा पद्धतीने टाकलं, त्याच्यामुळे कोर्टात आज त्याची हेअरिंग होती राहुल गांधींनी। त्यामुळे ही हेअरिंग झाल्यावर अशी नियुक्ती करावी अशी मागणी केल्याचं मला कळालं। आणि त्याच्यामुळे पुढचं मला वाटतं काँग्रेस काय पावलं उचलते मला माहिती नाही, परंतु निवडणूक आयोग ही आता एक भारतीय जनता पार्टी एक शाखाच झालेली, त्याच्यात नवीन काही असं मला तरी वाटत नाही। भूमिका आहे काही मराठी माणसांची भूमिका आहे, काही मनसे असेल किंवा शिवसेना असेल याच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या भूमिका आहेत। सत्य बोलल्या सुप्रियाताई, कारण एक आरोपी अजूनही सापडत नाही, याच्यातला संबंधित मंत्रीचा अजून राजीनामा होत नाही, तर सरकार याला समर्थन करतं काय अशा प्रकारची शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे, हे सत्य आहे।